बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक द स काकडे लिखित एक कथा अंत्ययात्रा. पावसाचे दिवस. रात्रीचं जेवण झालं. कादंबरीचं शेवटचं प्रकरण रात्रभर बसून ते संपवणार होतो तर बायकोचं पोट दुखणं चालू झालं. शिवाजी पार्कला घराच्या बाजूलाच असणाऱ्या मॅटर्निटी होममध्ये बायकोला ॲडमिट केलं. डॉक्टर म्हणाले, निघा, तुम्ही लेखन आरामात करा, सकाळपर्यंत बाळाची गुड न्यूज मिळेल. मी घरी येऊन कादंबरीचा शेवटचा भाग लिहिण्यास बसलो. 2 पानं लिहिली तोच फोन वाजला. डॉक्टरांचा फोन तर नसेल? फोन गावचा होता. उस्मान बोलला, मुकादम एकाएक सिरियस बन गया, सांस लेने नहीं आता. बापाला सारे मुकादम म्हणत, खरं? काय म्हणतोस? हा मेरे भाईजान, अल्लाह की कसम. फोन खाली ठेवला, कपाळाला हात लावला. बायको सकाळपर्यंत बाळंत होणार ही गुड न्यूज आणि बापाची ही बॅड न्यूज. घटाघट पाणी प्यालो. पुन्हा फोन वाजला. इंजिनियर रावसाहेब चाळक, भाऊसाहेब सोनावणे, गंगाशेठ साऱ्यांचे एकामागोमाग फोन आले. तुम्ही गावी निघायचं बघा. बायको मॅटर्निटी होमला ॲडमिट केली आहे. तर आम्ही मुकादमकडे आहोत. त्यांना सांगतो नातू जन्माला येणार आहे, तेव्हा त्याला खेळवायला बरं व्हायचं आहे. मला भाऊसाहेब सोनवणे समजुतीच्या आवाजात बोलले. पुन्हा फोन वाजला. छाती धडधडली. बापाची बहुतेक बॅड न्यूज. लेखक महाशय, मी डॉक्टर बोलतोय. मिसेस बाळंत झाल्या का? होय, गुड न्यूज, मुलगा झालाय. बाळतीन ठीक ना? लगेच या. अहो, बायकोनंच फोन करायला सांगितलाय. कादंबरीचा शेवट तसाच. कपडे केले, तोंडावर पाणी मारलं, कुलूप काढायला लागलो तर फोन वाजला. तसाच मागे वळलो. आपले बाबा गेले, गावी निघायचं बघा. भाऊसाहेब सोनावणेंचा फोनवर फाटलेला आवाज होता. एका डोळ्यात आनंद, दुसऱ्या डोळ्यात दुःख. भाऊसाहेब, आपल्या बाबांना इकडे नातू झालाय. मी गदगदल्या आवाजात बोललो. केशव, लेखक महाशय, बाबा खऱ्या अर्थानं गेलेच नाहीत. ते पुन्हा जन्माला आले. त्यांनी फार वेळ घेतला नाही असं आपण का समजू नये? बापाचे आईबाप लहानपणीच गेलेले. पोरक्या गत जगला. मीच त्याला तो बाप असून मुलासारखं सांभाळलं. त्याला आईचं प्रेम माझ्या बायकोकडून हवं होतं. तो म्हणाला होता, तुझ्या पोटी जन्माला येईन मी. तसाच तो जन्माला आला होता. बापानं बायकोच्या बाळणपणाची वेळ बरोबर साधली होती. बाप खरा देव माणूस होता. साधा भोळा, एकदम सरळ, निष्पाप, निष्कपट. माझी आई त्याला ओळखू शकली नाही. माझ्या बायकोवर त्याचा लोभ. तिला होणारं बाळ तो खांद्यावर घेऊन 7 एकरातल्या हिरव्या रानात फिरणार होता. मी हॉस्पिटलमध्ये गेलो. बायकोच्या कॉटजवळ गेलो तर बायको म्हणाली, गावाहून मुकादम मुंबईत आले काय? काय म्हणतेस? बाळणपणाआधी माझ्या कॉटजवळ उभे असल्याचं मी पाहिलं. मी त्यांना हाक मारली तर हसले आणि मी काही बोलणार तर नाहीसेच झाले. तुला भास झाला. मनी वसे ते स्वप्नी दिसे म्हणतात ना, तसंच झालं तुझं. माझा बाप तर आता हयात नाही, देवाघरी गेला तो. गावाहून तसे फोन आलेत. अहो, तुम्ही मला हॉस्पिटलात ॲडमिट केलं आणि मुकादम. मला सारे आठवायला लागले. माझ्या डोळ्यांपुढे सारखे तेच होते. देवाघरी ते गेले नाहीत, ते माझ्याकडेच आले. माझ्या जवळूनच ते कुठंच गेले नाहीत. म्हणजे तुझ्या पोटी माझा बाप जन्माला आला? त्याच्या आत्म्यानं बाळरूपात प्रवेश केला? बायकोच्या डोळ्यांतून आनंदाश्रू घळगळले. मी पण डोळे पुसले.
तसं डॉक्टरांनी मला थोपटलं. बोलले, मीच तुमच्या बाबांना सुखरूपपणे या भूलोकावर आणण्याचं पुण्यकर्म केलं. डॉक्टर, माझा बाप थोर माणूस होता हो. लेखक महाशय, आता तुम्ही गावी निघा. शारदाताईंची चिंता करू नका. त्या माझ्या धाकट्या भगिनी आहेत. तुम्ही निघा, थांबू नका. शारदाकडं मी पाहिलं, लहान मुलाकडं पाहिलं आणि मग माझ्या ओळखीच्या ट्रॅव्हलवाल्याला फोन फिरवला. जीप हवी म्हणालो. गावी जायचं आहे. एवढं अर्जंट? वडील वारलेत. प्रेत न्यायचं असेल तर जमायचं नाही. त्यापेक्षा तुम्ही ॲम्ब्युलन्स पहा. शिवसेना शाखेची किंवा हॉस्पिटल पण देईल की. सूचनेबद्दल धन्यवाद. माझे वडील येथे वारले नाहीत, ते गावी वारलेत. मला त्यांच्या अंत्ययात्रेला जायचं आहे. तेव्हा कमांडर, सुमो, ट्रॅक्स कोणतीही जीप चालेल. आता तरी एक पण जीप नाही. मारुती असली तरी चालेल. मी बोललो, माफ करा, आमचा एक पण ड्रायव्हर आता इथे मौजूद नाही. शिवाय अंत्ययात्रेला किंवा दशक्रियेला आम्ही ज्या गाड्या पाठवतो त्यांचा अनुभव चांगला नसतो. तेव्हा आम्ही पण. मला त्या ट्रॅव्हलवाल्याची सीड आली. त्याचा गळा पकडायला हवा. पहाटे रेल्वेची पहिली ट्रेन दादरला पकडली तर मी कल्याणला शिर्डी गाडी पकडून 10-11 वाजेपर्यंत घरी जाऊ शकत होतो. पण जीप हातात असती तर मी लगेच रात्रीचा निघून सकाळी 7 वाजेपर्यंत आरामात पोहोचलो असतो. पण दुसऱ्या ट्रॅव्हलवाल्याला फोन केला तर साऱ्या अडचणीच अडचणी. भाड्याची टॅक्सी करून मी पहाटे 5ला दादर स्टेशनला गेलो आणि कल्याण ट्रेन पकडली. माझ्या डोळ्यांपुढं बाप आणि पोरगा उभा राहत होता. मला भगवद्गीता आठवली. माझ्या बापाच्या आत्म्यानं त्याच्या जीर्ण शीर्ण शरीराचा त्याग केला आणि त्यानं नवीन शरीर धारण केलं होतं. तसं त्याच्या शरीरानं खूप साहिलं. पोटातलं लहान आतडं तुटलं होतं. त्याचं ऑपरेशन झालं होतं. हर्नियाचं ऑपरेशन झालं होतं. त्यामुळं पोटाखाली हर्नियाचं मुठी एवढं चमड्याचं गाठोळं लोंबत होतं. डोळ्यांचं मोतीबिंदूचं ऑपरेशन झालेलं. त्यात त्याचा एक डोळा गेला होता. डावा पाय पिसाळल्या कुत्र्यानं तोडला होता. पोरक्यागत गेलेलं बालपण. बापाला समजून चुकलं असेल आपल्या या शरीराचं काही खरं नाही. आपणाला जगायची उमेद आहे. आपणाला नवं शरीर हवं. त्यानं हवं ते नवं शरीर शोधलं होतं. त्यानं पुनर्जन्म घेतला होता. रेल्वे गाडी अति धीम्या गतीनं चालली होती. पुढे आणखी गाड्या होत्या की सिग्नल नीट मिळत नव्हता, काही कळत नव्हतं. म्हणून दरवाजात उभं राहून बाहेर डोकावण्याचा प्रयत्न करीत होतो. गाडी पुढे काही दिसत नव्हतं. पावसाची रिमझिम सुरू झाल्याचं दिसत होतं. रेल्वे रुळावर पाणी नव्हतं, पण गाडी काही वेग घेत नव्हती. दादर ते कल्याण स्लो गाडी एरवी 1.25 ते 1.5 तास घेते. त्या गाडीनं 2 तास घेतले होते. पहाटे फास्ट गाडी नसते म्हणूनच त्याचा फटका बसला होता. मेलगाडी पकडून कल्याणला गेलो असतो तर ठीक होतं. 1.25 तासात पोहोचलो असतो. पण फास्टच्या काही मेलगाड्या जागोजागी उभ्या होत्या. त्यातून मी कल्याणचा प्रवास केला असता तर तेच झालं असतं. कल्याणला आल्यावर कळलं की खंडाळा घाटात दरड कोसळल्यानं रेल व्यवस्था कोसळली आहे. स्लो ट्रॅकवरनं काही मेलगाड्या काढल्या जात होत्या. त्याचा परिणाम लोकल गाड्यांवर होत होता. कल्याणला स्टेशनला उतरलो आणि धावतच कल्याण एस टी स्टँडकडे पळालो. शिर्डी, पुणे या व्हाया माळशेज घाटानं जाणाऱ्या गाड्या कधीच गेल्या होत्या. नगर, जामखेड, बीड, अंबेजोगाई, नेवासे गाड्या पण गेल्या होत्या. त्या साऱ्या गाड्या सुपरफास्ट होत्या. आळेफाट्यापर्यंत जाणाऱ्या स्लो गाड्या पकडणं नशिबी आलं. कपाळावर हात मारला. नाईलाजानं कल्याण नारायणगाव गाडी लागली. ती पकडली. ती सरळ आळेफाट्याला न जाता जुन्नर फाट्याला वळणार होती. नारायणगावला जाणार होती. म्हणजे मला जुन्नर फाट्याला उतरावं लागणार होतं. तेथून दुसरी एस टी पकडून किंवा प्रायव्हेट जीप पकडून जावं लागणार होतं. नारायणगाव गाडीत बसलो. गाडी टायमावर सुटली असली तरी माझ्या दृष्टीने ती लेटच होती. रेल्वे गाडी पहाटे मी 5ला पकडली. कल्याणला एस टी 9 वाजता सुटली. कितीतरी चडफडलो. प्रायव्हेट जीप मिळाली असती तर एव्हाना मी गावीच पोचलो असतो. त्याआधी मी गावी बऱ्याच वेळा प्रायव्हेट जीपने गावच्या दशक्रिया सकाळी 8:30 वाजता गाठल्या होत्या.
मुरबाडपर्यंत गाडी चांगली गेली. जास्त वेळ थांबली नाही, त्याचंच समाधान वाटलं. टोकावड्यात गाडी 10 सव्वा 10ला आली. तेथे 15 मिनटं ती लोकांच्या चहा नाश्त्यासाठी थांबणार होती. खरं म्हणजे टोकावड्याची हॉटेलं ही एस टीच्या प्रवाशांपेक्षा ड्रायव्हर कंडक्टरसाठीच काढलीत अशी वस्तुस्थिती होती. 17 हॉटेलं, प्रत्येक हॉटेलपुढे एस टी उभी राहायला जागा. ज्या हॉटेलपुढे एस टी उभी राहील त्या एस टी ड्रायव्हर कंडक्टरला वडापावपासून ते राईस प्लेटपर्यंत खाणं फ्री. कारण एस टीतले प्रवासी त्या हॉटेलात जातात. एस टीचे ड्रायव्हर कंडक्टरच सांगतात, प्रवासी लोक हो, आरामात खा, घाई करू नका. पण लोकांना गावी जायची घाई असते. ड्रायव्हर कंडक्टर सरकारी ड्युटीवर, त्यांना कसली घाई? हॉटेलचं फुकटचं खाणं पिणं आरामात बसून हवं तसं खाता येतं. प्रवाशांना हवे तसे कापायला हॉटेलवाला असतोच. त्यातही सकाळी केलेला वडा भजी एस टी थांबली की लगेच उकळत्या तेलात टाकायची आणि गरम माल म्हणून लोकांना खाऊ घालायचं. दुपारचा माल संध्याकाळ रात्रीपर्यंत असा टप्प्याटप्प्यानं गरम करून लोकांच्या नरड्याखाली. एस टी सुरू झाली की बारक्या मुलांच्या उलट्या सुरू. तो माल त्यांना काय पचणार? अस्वच्छ हॉटेलं, तेथील मालकासहित सगळेच नोकर घाणेरडे. पाणी धड नाही, लोक पण नीट काळजी घेत नाहीत. त्याने काय होणार? टोकावड्यानं गाडी लवकर सुटावी म्हणून मी ड्रायव्हर कंडक्टरला माझी अडचण सांगितली. माझे कपडे पाहून आणि बोलणं ऐकून तो बोलला, साहेब, तुम्ही एकटे असता तर गाडी थांबवली नसती, पण आम्हाला इथं तर समद्या पब्लिकचा विचार करायचा आहे. दोघं आरामात स्टॉलवरचं फुकटचं मसाला पान चावत होते. जोडीला सिगरेटचा धूर पण काढत होते. मी चढपडलो. माझ्या सीटवर जाऊन बसलो. गाडी 15 मिनिटांऐवजी 25 मिनटं थांबली. त्यातही ड्रायव्हरनं गाडी स्टार्टसाठी डबल घंटी मारली तेव्हा एक बाई ओरडली, थांबा, माझे मालिक पोरापुरीला खाली बसवायला गेलेत. पहिलंच का नाही बसवलं? कंडक्टर लाल जर्द पानानं रंगलेलं तोंड चालवत बोलला. मिसळ पाव खाल्ल्यावर पोरांना बसायची भावना झाली बघा. भाऊ पण काय करणार? तुमचं मालिक बी बसल्यात का पोरा सांगते? कोणीतरी बायकी आवाजात वात्रट आवाज काढला. त्या बोलण्यानं सारी एस टी फसफसली. तो प्रवासी पोरापूरला घेऊन एस टीत आला तेव्हा एस टी निघाली. बरोबर 35 मिनटं घेतली होती. मला तर कसं तरीच व्हायला लागलं होतं. रात्रभर जागरण सहन होत नव्हतं. त्यात आनंद दुःखाचा कल्लोळ माझ्या मस्तकात होता. बापाच्या अंत्ययात्रेसाठी सारे माझी गावी वाट पाहत असतील. मुंबईला माझ्या ब्लॉकवर सारखा फोन खणखणत असेल. तो फोन घ्यायला बायको पण घरी नव्हती. गावी कोणीच काही सांगणारं नव्हतं. टेकावड्यात टेलिफोन बूथ नव्हतं. नाहीतर रावसाहेब, भाऊसाहेब, नाहीतर गंगाशेठला मी येत असल्याचा फोन मारला असता. टोकावड्यापासून ड्रायव्हरनं गाडी जोरात काढली. त्याच्या पोटात हॉटेलनं डिझेल पेट्रोलचं कॉकटेल चांगलंच टाकलेलं दिसत होतं. त्यामुळे त्याच्या अंगात महालक्ष्मीच्या रेसच्या घोड्याच्या जॉकीचं स्पिरिट सांभाळलं होतं. त्यामुळे मलाही बरं वाटलं. सावर्णे गाव मागं गेलं आणि घाट सुरू झाला. तो पुढे वळणावर 2-3 एस टी गाड्या थांबल्या दिसत होत्या. माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. पावसाळ्यात तो घाट एस टी प्रवासालाच काय, पण जीप प्रवासालाही डेंजर. पायानं प्रवास करायचा म्हटला तरी घाटातनं वर जाताना वरच्या उंच दरडी मनात भीती निर्माण करीत. कधी एखादी दरड तुटून डोक्यावर पडेल का एस टीवर पडेल ते सांगता येत नव्हतं. खंडाळा घाटाची यंत्रणा माळशेज घाटात नाही. तिथे पोलीस चौकी नाही किंवा पोलीस गाडी पण फिरत नाही. एखादी गाडी फेल होऊन खाली गडगडत गेली तरी प्रवाशांना पाणी पाजायला तिथे कोणी नाही. आमची गाडी त्या थांबलेल्या एस टीजवळ येऊन थांबली. ड्रायव्हरनं लगेच खाली उडी घेतली. मला जायची घाई होती. पुढच्या एस टीतील लोक खाली उतरले होते. घाटातनं पुढे जाणाऱ्या जीप मागे वळून परत येत होत्या. त्यातल्या ड्रायव्हरला गाडी थांबवून विचारलं गेलं तेव्हा त्यानं घाटात दरड कोसळली असून 7 ते 8 एस टी अडकल्याचं सांगितलं. त्या एस टीनं पुढे जाता येत नव्हतं आणि मागंही येता येत नव्हतं. घाटाची वळणं धोक्याची होती. क्रेन आणून दरड उपसल्याशिवाय रस्ता मोकळा होणार नव्हता. माळशेज घाटाची दरड कोसळली की तो घाट 3 ते 4 दिवस मोकळा होत नाही हे नेहमीच रडगाणं मला माहीत होतं. 4-5 एस टी ड्रायव्हरनी मग त्या गाड्या परत मागे फिरून मुरबाड डेपोला आणण्याचा निर्णय घेतला.
तिथून मग कल्याण डेपोला कॉन्ट्रॅक्ट करून गाड्या रद्द करायच्या की खंडाळा मार्गे न्यायच्या हा आदेश त्यांना द्यायचा होता. माझ्या पोटातलं पाणी ढवळलं गेलं. अशा प्रसंगात प्रायव्हेट जीप घेऊन जरी मी गेलो असतो तरी काही करू शकणार नव्हतो. मला पुन्हा मागं वळावं लागलं असतं. खंडाळा मार्गाशिवाय पर्याय नव्हता. माळशेज घाटातून मला घरी जायला फक्त 1.5 तासाचा रस्ता होता. पण आता पुन्हा माघारी वळून खंडाळा मार्गानं जायचं म्हणजे 5 तास नक्कीच लागणार होते. त्यात खंडाळा मार्गानं ट्रॅफिक नेहमीच पॅक. रस्ता लगेच मोकळा मिळाला तर ठीक, एखादी गाडी आडवी आली की संपलंच सारं. 2 तास तरी ट्रॅफिक जाम होणार. मग नावालाच ट्रॅफिक पोलिसांच्या मोटरसायकलींची धावाधाव, त्यांच्या तोंडातल्या शिव्यांचा तो कर्कश आवाज. अहो, माझं अर्जंट काम आहे हो. वडील सिरियस आहेत, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत, त्यांना भेटायला निघालो आहे. मला गाडीत घेता का? मी नम्र आवाजात थांबल्या जीपच्या ड्रायव्हरला बोललो. ड्रायव्हरनं पाठीमागच्या सीटवर बसल्या पांढऱ्या शुभ्र कपड्यातल्या माणसाकडे पाहिलं. मला मग त्याच्याशीच बोलायला सांगितलं. त्याचा चेहरा मी पाहिला नव्हता. मीच त्याच्या दारावर टकटक केली. तसा त्यानं दरवाजा उघडला. माझ्याकडं त्यानं पाहिलं. त्यानं तोंड फाकलं आणि त्यानं मला मग त्याच्याशीच बोलायला सांगितलं. त्यानं मला हात जोडले. तो तर माझ्या एकदम प्रेमातच निघाला. कोण? लेखक महाशय? नमस्कार नमस्कार. इकडे कुठे? पुस्तक लिहिण्यासाठी हा घाट बघायला आला की काय? मी त्यांना मग थोडक्यात वडिलांचं दुःखद निधन झाल्याचं सांगितलं. मला अंत्ययात्रेला जाणं आवश्यक आहे हे त्यांना सांगण्याची गरज नव्हती. त्यांनी मला लगेच एसटीतली माझी बॅग आणायला सांगितली. मी बॅग धडपडत काढली. कंडक्टरला काही न सांगता मी उतरलो. जीपमध्ये बसलो. त्या जीपमध्ये तालुक्याचे बडे बागायतदार शेतकरी होते. त्यांना पीक पाण्यामध्ये अनेक बक्षिसं मिळाली होती. तालुका पंचायत झेडपी राजकारणात मुसंडी मारून ते विधानसभेत जाण्यासाठी धडपडत होते. त्यामुळे त्यांच्याविषयी मला आदर होता. त्यांच्यावर मी महाराष्ट्रातील अनेक दैनिकांतून लेख लिहिले होते. त्यांचा माझा परिचय करून दिला होता. त्यासाठी मी त्यांच्याकडून काही पण घेतले नव्हते. त्यामुळे त्यांची माझी तशी मैत्री चांगलीच जमली होती. मधूनमधून त्यांचे फोन, पत्र, दिवाळी भेट कार्ड मला यायचे. त्यांना माझी बरीच पुस्तकं दिली होती. ती त्यांना आवडली होती. लेखक, बसा. तुम्ही आता चिंता सोडा. तुम्हाला आम्ही एकदम घरी पोहोचवतो. मी पण अंत्ययात्रेला येतो. चला. म्हटलंच आहे ना, कठीण समय येता कोण कामास येतो. पण मी आहे तुमचा मित्र. मी त्या बागायतदार शेतकरी मित्राचे हात हातात घेतले आणि कपाळाला लावले. ड्रायव्हर, गाडी स्पीडनं घ्यायची. खंडाळा मार्गे आपण 4 तासात तरी लेखक महाशयांच्या घरी पोचायला हवं. त्यांना आणि मला त्यांच्या वडिलांच्या अंत्यविधीला जायचं आहे बघा. पण मगाशी ते मला म्हणाले की वडील सिरियस आहेत. दुःखी माणूस स्वतःचं दुःख सर्वांना सांगत नसतो. कोणी जीवाभावाचं भेटलं तर सांगतो. कळलं? त्या बोलण्यानं मला कितीतरी हलकं हलकं वाटलं. क्षणभर मन मोकळं झालं. डोळ्यात पाणी पण आलं. माझ्या पाठीवर बागायतदाराने थोपटत मला धीर दिला. बोलले, आता मी आहे की सोबत. असं पाणी डोळ्यातनं काढायचं नाही. रस्त्यानं मी मास्तर वडिलांच्या साऱ्या बालपणापासून ते आत्तापर्यंतचा सारा त्यांचा इतिहासच सांगितला. तेव्हा ते चकितच झाले. एवढा लखपती असणारा माणूस सर्वसामान्य जीवन वाट्याला येऊनही एवढ्या शांतपणे देह ठेवू शकतो म्हणजे? लेखक, तुमच्या बाबांचं नाव संतराम. त्यांच्या नावासारखेच ते. त्याप्रमाणेच ते वागले आणि जगले. अशी माणसं मरत नसतात, जगत असतात. देव अशांनाच पुनर्जन्म देतो. वाईट लोकांना तो पुनर्जन्म देत नाही. माझ्या बापाचा पुनर्जन्म माझ्याच घरात झाला आहे हा विचार मी त्यांना बोलूनही दाखवला नाही. जास्त भावूक होणंही काही ठीक नव्हतं. गाडीत थर्मास होता. थंड पाण्याची बाटली होती. त्याने आग्रह करून मला पाणी दिलं, कॉफी दिली, बिस्किटं पण होती. मी पण नकार न देता सारं घेतलं. जे घडलं ते घडलं. त्यात आता अशा माणसाजवळ बोलून उपयोग काय होता? सारण धीरानं घेणंच भाग होतं.
ड्रायव्हरनं गाडी वेगानं मारली होती. खंडाळा घाटात रेल्वे वाहतुकीला प्रॉब्लेम झाला होता. रस्त्यावर काही प्रॉब्लेम नव्हता. आरामात घाट पार झाला. घाटावर गाडी गेली की हवा बदलते. मोकळी हवा मन प्रसन्न करते. पण प्रसंग दुःखाचा असला तर मन काळवंडतं. तसाच मी काळवंडला होतो. जवळजवळ 5 तासांचा प्रवास जीपनं 4 तास हात मारला होता. गाडी आम्ही स्टँडवर आणली तर विजय चाळक मला पाहताच धावतच आला. तो मोटरसायकलवर होता. घाईत बोलला, बाबांची अंत्ययात्रा मगाशीच कोकणी स्मशानभूमीत गेली. घाई करा. काय? मी येण्याआधीच बाबांचं प्रेत फार्महाऊसमधनं काढलं कसं? मी बोललो. बागायतदारांचा चेहरा पडला. मी येण्याआधी भाऊबंदाने असं केलंच कसं? माझ्याच हातून सारे सोपस्कार व्हायला हवे होते. असं का केलं गेलं? तुम्ही आईवडिलांचे एकटेच चिरंजीव ना? होय, मी आणि एक बहीण. आपल्या मराठ्यात मुलीच्या हातून असला कोणताच विधी करत नाहीत. पण तुमच्यासाठी तरी घरी सर्व विधी करायला प्रेत हवं होतं. मग अंत्ययात्रा? विजय चाळकची मोटरसायकल पुढे गेली. त्या मागनं आम्ही जीप काढली. पिंपळवाडी गावातनं जीप काढली. स्मशानाकडे गाडी नेणं जमणारं नव्हतं. रस्ता अरुंद होता. हॉस्पिटलजवळ जीप उभी केली. बागायतदार मित्र आणि मी दोघे जवळजवळ पळतच निघालो. स्मशानभूमीत आलो तर चिता धडाडून पेटली होती. थांबा! मी जीवाच्या आकांताने ओरडेन असं सर्वांना वाटलं होतं. पण मी ओरडलो नाही. शांतपणे चित्तेकडे पाहत राहिलो. सारे माझ्याकडे चकित होऊन पाहत राहिले. हे काम छान केलं. येण्याआधीच माझ्या बापाच्या शवाला अग्नी दिलात. बापाचा मी एकुलता एक लाडका मुलगा असताना तुम्ही माझी वाट पाहिली नाहीत. बापाला फार वेळ तुम्ही पृथ्वी तलावर मृतावस्थेत राहू दिलं नाहीत. मला आनंद आहे. सारे लोक मग शामराव, आबूराव, पिराजी, हिराजीकडे पाहायला लागले. हिराजी हाफ पॅन्टवर होता. त्याच्या मागं माझी बहीण होती. हिराजीलाच मुलगा म्हणून पुढे करून शामराव, आबूरावानं तो अंत्यविधी पार पाडला होता. माझी बहीण त्यांच्या मागे त्या कार्यात जोडीला होती. आईबायकांच्या बाजूला बसली होती. तिला मी बोललो, माझी जरा वाट पाहिली नाही? का घाई केली? रावसाहेब चाळक, भाऊसाहेब सोनवणे, गंगाशेठ भटकळ, उस्मान एका बाजूला बसले होते. त्यांच्याकडे मी गेलो. चितेतून फट्ट आवाज आला. शवाची कवटी फुटली होती. सारे लोक उठले. भाऊबंद चालू लागले. शामराव, आबूराव, पिराजी, हिराजी सारे चालू पडले. सारे नातलग पण गेले. सासरे बुवा आणि पोलीस खात्यात असणारा मेहुणा तेवढा बाजूला उभे होते. लेखक महाशय, तुम्ही चित्तेला अग्नी दिला नसला तरी बाबांच्या चित्तेला प्रदक्षिणा घाला. त्यांचं चित्तेतलं अंतर्दर्शन तरी घ्या. कोणीतरी बोललं. नदीचं पात्र वाहत होतं. कसाबसा मी नदीच्या पाण्याकडे गेलो. हातपाय धुतले, तोंड धुतलं. ओंजळभर पाणी मी जळत्या चितेकडे आणलं. बापाला ते तसंच सोडलं. मग मी त्या चित्तेला 3 प्रदक्षिणा घातल्या. बापाच्या चित्तेच्या पाया पडलो. घळाघळा डोळ्यातनं पाणी वाहिलं. मला बापाचं अंत्यदर्शन घेता आलं नाही. किती मी धडपड केली येण्यासाठी. बापाची चित्ता विझेपर्यंत मी तसाच बसून राहिलो. मग मला कळलं की बापाच्या चुलत भावांना माझ्या हातनं अंत्यविधी होऊ द्यायचा नव्हता. म्हणूनच माझ्याशी कारण नसताना वैर धरणाऱ्या माझ्याच पूर्वीच्या एकत्रित कुटुंबात असलेल्या लोकांनी ती चाल खेळली. हिराजीलाच पुढं उभं केलं. त्याच्याच हातानं मग सारं उरकलं गेलं. आई बहिणीनं बापाची अंत्ययात्रा, अंत्यविधी कुणालाच काढू द्यायला करायला नको होता. ती काढली तर त्याने रोखायला हवी होती. केशव येईपर्यंत तुम्ही थांबा असं आई बहिणीनं भाऊबंदांना आणि घरातल्यांना सांगायला हवं होतं. बहिणीनं स्वतः अग्नी दिला असता तरी मला चालला असता. पण ज्यांनी वैर केलं त्यांच्या हातून बापाचा हा असा अंत्यविधी व्हावा. मला मनस्वी दुःख झालं. आम्ही बापले किती एकमेकावर प्रेम करीत होतो. माझा बाप मला त्याचा बाप मानत होता. माझ्या बायकोला मग तो आई मानायला निघाला होता. तिच्या पोटी जन्माला यायला तयार झाला होता. मी निर्धारानं डोळे पुसले. तसाच उठलो. घराकडे चालू लागलो.
उद्या सकाळी रक्षा सावडण्याचा कार्यक्रम होणार होता. तोपर्यंत बापाची चिता थंड होणार होती. त्याच्या अस्थी गोळा करता येणार होत्या. त्या गोळा करून नदीच्या पात्रात टाकायच्या होत्या. माझे सारे मित्र आपापल्या घरी गेले. उस्मान, सासरेबुवा, मेहुणा माझ्यासोबत होते. जीपवाले बागायतदारही गेले. त्यांनी मला बापाच्या चित्तेच्या का होईना पण प्रदक्षिणेसाठी आणलं होतं. फार्म हाऊसमध्ये सुन्नपणे बसलो होतो. बापाची किती स्वप्न होती. तो भरा होणार होता. हे 7 एकरांचं रान, हे फार्म हाऊस, त्यांचा नातू आजा मेला नातू झाला मराठीत वाक्यप्रचार आहे. सासरेबुवांनी मला तसं म्हटलं. तुमचे वडील गेले नाहीत, ते पुन्हा जन्माला आलेत. माझ्या मनातलं ते सत्य तर पहिलंच होतं. बाप गेलाच, नाहीतर बापाच्या चित्तेला मी अग्नी देऊ नये असं तर नियतीच्या मनात नसेल. त्यासाठी तर अंत्यविधीपर्यंतच्या साऱ्या माझ्या कार्यक्रमात असा अडथळा आणला गेला नसेल. माझा बाप गेल्याबरोबर पत्नी बाळंत व्हावी, तिला मुलगा व्हावा याचा अर्थ तरी मी काय लावायचा. रात्री मी 2 घास कसेबसे खाल्ले आणि मग अंथरुणावर पडलो. मला झोप येणं शक्य नव्हतं. बापाविषयी कोणाशी काही बोलावं ही इच्छा पण राहिली नव्हती. आई बहिणीनं बापाची सारी मरणोत्तर क्रिया माझ्या हातून व्हावी असा हट्ट जर साऱ्या भाऊबंधांसमोर आणि समाजासमोर घेतला असता तर या फार्म हाऊसमधून बापाचं प्रेत उचललं गेलं नसतं. मी बापासाठी किती केलं. बापाला चुलता जमीन घर वाटून द्यायला तयार नव्हता. बापाच्या धंद्यानं सारं घरदार झालं होतं. मग मी कोर्ट कचेरी केली. अंगठे बहाद्दर बापाला त्याचा हिस्सा मिळवून दिला. वेगळं केलं. बाप सुखावला. त्याला 7 एकर जमिनीत फार्म हाऊस बांधून दिलं. धरणाच्या पाटातनं पाईपलाईन करून दिली. मग त्यानं 7 एकर जमीन हिरवीगार केली. पण पुढे बाप विहिरीवर पडला. पोटाचं लहान आतडं तुटलं. त्याचं ऑपरेशन, हर्नियाचं ऑपरेशन, पिसाळ्या कुत्र्यानं त्याचा डावा पाय तोडला होता. मग सारे झालेले उपचार. त्याची तब्येत ढासळतच गेली. पहाटे कधी डोळा लागला ते कळलंच नाही. सकाळ झाली. उठलो. सारं काही आटोपलं. तोपर्यंत वैर धरणारे भाऊबंद आले. बापाला जिथं जाळलं त्या नदीच्या पात्रात जावं लागणार होतं. 8:30ला आम्ही सारे भाऊबंद निघालो. आई, बहीण, शामराव, आबूराव, काशी, पिराजी, हिराजी, शाहीर, त्याचा पोरगा असे आम्ही सगळे कुकडी नदीकडे आलो. नदीच्या पात्राकडे पाहिलं आणि आम्ही सारे चकितच झालो. नदीचं पात्र दुथडी भरून वाहत होतं. गावचं स्मशान गाव पाणवठ्याच्या काठावर होतं. येथे लोक सकाळच्याला सारी हागणदारी करून टाकायचे. म्हणून त्या जागी सारी शेड बांधली होती. काटेरी कंपाऊंड केलं. त्याला गेट केलं. पण गावाची ती मूळची सारी जागा सकाळी डबा घेऊन बसण्याची. त्यामुळे त्या स्मशानाच्या कंपाऊंडसाठी बांधलेल्या काटेरी तारा लोकांनी वाकवल्या, तोडल्या. गेट पण नुसतं नावालाच राहिलं. लोक सरळ त्या स्मशानाच्या आसपास बसायला लागले. त्यामुळे स्मशानाची पूर्वीसारखी सारी हागणदारी झाली होती. मग लोकांनी तिथं प्रेत जाळणं बंद केलं. ब्राह्मण पानोट्याजवळच्या नदीच्या पात्रात मग प्रेत जाळणं सुरू केलं. ग्रामपंचायतीचा पैसा स्मशानाच्या खर्चाला फुकट गेला होता. ब्राह्मण पानोट्याजवळची नदीच्या पात्राची जागा मग स्मशानाची झाली होती. कुकडी धरणामुळं नदीचं पाणी अडवलं गेलं होतं. मधून नदीच्या पात्रात पाणी सोडलं जायचं. बापाचा अंत्यविधी झाला. त्याची चिता पेटवली गेली. त्याच रात्री नदीचं पाणी सोडलं गेलं होतं. बापाला ब्राह्मण पानोट्याजवळच्या नदीच्या कोरड्या पात्रात जेथे जाळलं होतं ती जागा साऱ्या पाण्यानं व्यापली होती. मी धावतच दहन केलेल्या जागेकडे धावत गेलो. बापाला सावडायचं कसं? नदीच्या धरणाचं पाणी पात्रात सोडलं गेल्यानं बापाच्या अस्थी रक्षा हाती कशी येणार होती? त्याच्या सावडण्याचा कार्यक्रम पार तरी कसा पाडायचा? मी कंबरभर पाण्यात शिरलो. बापाला जिथे जाळलं ते नदीच्या पात्रातील जागा पाहिली आणि मी चकित झालो. बापाला पायापासून तो डोक्यापर्यंत पाण्यात मी पाहत होतो. बापाच्या संपूर्ण शरीराचा उताना आकार रांगोळी काढावी असा पांढरा शुभ्र दिसत होता. त्याच्या हाडाची पांढरी शुभ्र राख जशीच्या तशी होती. नदीला सोडल्या पाण्यानं ती वाहून गेली नव्हती.
हा चमत्कार समजावा काय? नदीच्या पाण्याबरोबर काठावर उभ्या असलेल्या मी सर्वांना माझ्याजवळ बोलावलं. बापाची ती पांढरी शुभ्र रक्षा त्यांचं संपूर्ण दर्शन देत होती. बापासारखाच मी उंच होतो. मी खाली वाकूनच पाण्यात हात घातला. त्याच्या पायांकडे मी हात नेला. त्यांचं मी दर्शन घेतलं. तसाच हात मी त्यांच्या कपाळाकडे नेला. तेथे हात लावून मी माझ्या कपाळाला हात लावला. त्याचवेळी पाण्याचा प्रवाह वाढला. लाटा उठल्या. मला पाण्यानं खेचलं. पाण्यात मी पडलो. तसाच वाहायला लागलो. काठावरची माणसं मागं पळाली. केशव, केशव! काठावरची भाऊबंदकीतली मंडळी, आई बहीण सारे सुरक्षित अंतरावरनं मला हाक घालत होते. मला पोहता येत होतं. गाव पानोट्यापर्यंत मी पाण्याच्या प्रवाहानं खेचलो गेलो. कोपऱ्यावर कावळीचे वेल पाण्यात सुटलेले होते. ते मी धरले. ते चांगलेच जाड होते. तसाच मी कावळीच्या वेलाने विळखा मारल्या लिंबाच्या झाडाची फांदी पकडली. मग पायाची कायची फांदीला मारून मी हातानं दुसरी फांदी पकडली. माझ्या बालपणी रानोमाळची भटकंती आणि नदीतलं पोहणं आज माझ्या कामी आलं होतं. नदीच्या काठावर मी सुरक्षितपणे आलेला पाहून सारे लोक माझ्याकडे धावत आले. त्यांना वाटलं मी गाव पानोट्याच्या पुढे असलेल्या बैलडोहाच्या पाण्याच्या भोवऱ्यात सापडलो की काय. पुन्हा मी बापाच्या चित्तेच्या जागेकडे आलो तर बापाच्या साऱ्या अस्थिला आणि त्याच्या हाडांच्या पांढऱ्या शुभ्र रक्षेला कुकडी आईनं स्वतःच सावडलं होतं. त्याला संपूर्णपणे आपल्या डोहात कुकडी आईनं सामावून घेतलं होतं. बापाचा मृतदेह पाहिला नाही. त्याच्या चित्तेला तेवढा मी नमस्कार केला होता. त्याच्या देहाच्या अस्थींची पांढरी शुभ्र रांगोळी मी नदीच्या पाण्यात पाहिली. नदीच्या पाण्यात मग मी वाचलो होतो. हात मी तिथे नेला. त्याच्या पदस्पर्शानं मी सुखावलो होतो. बापानं मला त्यांचं दर्शन दिलं होतं. कुकडी आईनं बापाची रक्षा आपल्या पात्रात घेतली होती. त्याच जागी पाण्याचा प्रवाह येऊन ही तशीच ठेवली. तिला माझे हात लागताच तिनं मग आपल्या अंतरात तिला सामावून घेतलं होतं. नदीच्या कडेला पाण्यात मी उभा होतो. पाण्यानं तोंड धुतलं. पाण्याची ओंजळ धरली. डोळे मिटले. बापाचं मी स्मरण केलं आणि मी नदीच्या पाण्यात हाताच्या पाण्याची ओंजळ सोडली. तर माझ्या डोळ्यांसमोर पुनर्जन्म घेतलेल्या बापाचं तानुलं रूप उभं राहिलं. बाबा, मी पुटपुटलो. केशव, मी मृत नाही. मी जन्म घेतला आहे. माझ्या कानावर बापाच्या शब्दांचा आवाज आला. मी थरारलो, रोमांचित झालो. माझा बाप. मी कोणाशी काही बोललो नाही. मी तसा शांतपणे नदीच्या दुथडी भरून वाहणाऱ्या पाण्याकडे निर्भान होऊन पाहत राहिलो. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन. लोकशाहिरांचं साहित्य अभिवाचन स्वरूपात लोकांपर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे. चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया. जास्तीत जास्त शेअर करूया. पुन्हा एकदा धन्यवाद.